समर्पित आणि आपण तिथे प्रत्यक्षात तिथे बोलायला वेळ जाणारच आहे आपला. तर आपण पुढचा रूप काढायच्यासाठी आपण आपल्या मुलांकडे गणित आणि सायन्स या विषयाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यावरच सगळं डिपेंड. आणि एक ड्रॉइंग त्या मुलाची चांगली असली पाहिजे, कारण इंजिनिअरिंगसाठी त्याला ड्रॉइंग चांगली पाहिजे. आणि इंजिनिअरिंगचे भरपूर कोर्सेस आता मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे या दोन गोष्टीकडे आणि आपलं आपण जसे घडलो तसे ते पोरं घडले पाहिजे, त्याच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. जास्त तुम्ही आम्हाला शिकवण्याच्या वयात झालेल्या आहे, आमची चक्करच्या वयात जाते, तुमचे अनुभव मी बाहेर गेलेले आहे. पण तरी तुम्हाला पण आज मला खूप अभिमान वाटतो की आजची मराठी शाळेची जर परिस्थिती पाहिली खूप बिकट आहे. आज म्हणजे 33 वर्षानंतरही पोरांना बसायला जागा तीन बसून दोन तर शक्य होत नाही, तेव्हा बसायचं आता तेही शक्य होत नाही. तर मराठी मातृभाषेतूनच आपल्या मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि पुढचं त्याचं जे प्रायमरी एज्युकेशन ते झाल्यानंतर मग तो कुठलंही कंटेंट शिकू शकतो. तर या दृष्टीने आपण अतिरिक्त खर्च न करता आपल्या पोरांना जिथे काही मराठी माध्यमात आपण शिकवलं पाहिजे. आणि हा पाहिजे कोर्स आहे ऑर्थोडॉन्टिस्ट आहे उदाहरण दिले पाहिजे. आपण पुढे जे इंजिनियर लाईनमध्ये आहेत, ड्रॉइंगमध्ये पुढे आहेत, त्यांना सगळे काटकोन काय आहे विषय पण माहिती. तर त्या काळी तुम्हाला काही नकाराला पनिशमेंट झाली असेल. 33 वर्षांनी उतरही होतो आता. 33 वर्षांनी उतरही होतो की तेच आता विसरून जातो मी. आपण तिकडे प्रत्यक्ष इथे जास्त वेळ न गमावता तिथे आम्हाला तुमच्या मोबाईल जास्त ऐकून घ्यायचा आहे. म्हणून मी या ठिकाणी आपला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा तुमच्या बँकचं आमच्या एस देशमुख विद्यालयाच्या वतीनं, मॅनेजमेंटच्या वतीनं, सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं स्वागत.